हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व. वैष्णवीच मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत अशी तूर डाळ आमटी बनवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी डाळ तुरीची शिजवून घेतलेली आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. डाळ खूप छान शिजलेली आहे. अशा प्रकारे छानपैकी डाळ शिजवून घ्यायची आणि त्यानंतर गॅसवर एक पातेले ठेवायचं. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी थोडीशी तडतडली की त्यामध्ये आहे ना जिरं टाकायचं. जिरं पण छानपैकी तडतडून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आहे ना थोडंसं लसूण टाकायचा. 1-2-3 पाकळ्या टाकल्या तरी चालेल. त्यानंतर हिरवी मिरची टाकायची आणि कढीपत्ता टाकायचा. आपण लाल तिखट टाकणार नाही आहे, त्यामुळे हिरवी मिरचीची आपण बनवणार आहे ही आमटी. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही मिरच्या ॲड करू शकता. इथे मी 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर फोडणी द्यायची. मस्त ती डाळ आपण फेटून घेतलेली ती यामध्ये टाकायची आणि जेवढं पाणी हवं असेल म्हणजे रस्सा वगैरे तर तेवढं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. बघू शकतात किती छान 1 मिनिटामध्ये आपण ही आमटी बनवलेली आहे. खायला पण खूप छान टेस्टी लागते आहे. तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता. 3-4 मिनटं व्यवस्थित उकळी काढून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे छानपैकी डाळ आपली 1 मिनिटामध्ये तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू नवीन रेसिपीसह. बाय बाय.